मयूर कुठे चालला रे? फिरायला. फिरायला कुणासोबत? आपण दोघं आहेत का? किती जण आहेत आपण? 1 2 मोज बरं. 1 2 3. आणि हे कोण आहेत? दादा. हा, त्या दादांचं नाव काय आहेत? बाबाची. हा, नमस्कार. खरं तर आपल्याला माहितीच आहे की आपण आपल्या ज्या संस्थेतील आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचा सांभाळ करणं हे जरी आपलं मुख्य उद्दिष्ट असलं तरी एक विशेष शिक्षक या नात्याने मी नेहमीच प्रयत्न करत असतो, तो म्हणजे की आपल्या या दिव्यांग बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणणं. आणि आज जवळजवळ 1 तपानंतर म्हणजे 12 वर्षानंतर आज पहिल्यांदा एक छान आपल्या दिव्यांग बांधवांना एक बहुमान मिळाला. तो म्हणजे आपल्या येणेरे गावचे उपसरपंच आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय जितेंद्रभाऊ ढोले, अर्थातच आमचे जयानंद शेठ ढोले यांचे चिरंजीव. तर यांनी आज एक विशेष उपक्रम राबवला आणि तो म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि जो तो आपापल्या पद्धतीने आपल्या या गणपती बाप्पाची सेवा मोठ्या आनंदाने करतोय. मग त्याच्यामध्ये त्याला गोड नैवेद्य असेल, त्याला विविध दागिने घालणं असेल, त्याला फुलांच्या माळा घालणं असेल किंवा जिथे जेवढं शक्य होईल तेवढं आनंदाचं वातावरण प्रत्येक घरामध्ये दिसतं. परंतु आपले ढोले कुटुंबीय जे आहेत तर त्यांनी आज त्यांच्या घरी जी काही गणपतीनिमित्त सत्यनारायणाची महापूजा होती, या पूजेचा मान म्हणजे खरं तर आरतीचा मान आमच्या या दिव्यांग बांधवांना दिलेला आहे. तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांग सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे वान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गणपती बाप्पा. आपली ही मुलं आज त्यांनी पहिलं पाऊल या समाजाच्या प्रवाहात टाकलेलं आहे. तर आदरणीय जितेंद्रभाऊ ढोले असतील, त्यांच्या धर्मपत्नी आणि अर्थातच त्यांना हे संस्कार घडविणारे अर्थातच आपले जयानंद शेठ ढोले हे दाम्पत्य म्हणजे त्यांचे आईवडील असतील, सगळ्याच या ढोले कुटुंबियांचे आम्ही मनापासून आभार मानतो. मोरया.